प्रेषित भाग 20 प्रेषिताचा संदेश. आलोक. सँड्राने हाक मारली, पण आलोक आपल्याच तंद्रीत होता. त्याच्यासमोर कम्प्युटरच्या टीव्हीवर वेगवेगळ्या आकृत्या आणि चित्रे उमटत होती. आलोक त्यांच्याकडे पाहून आपल्याजवळच्या पॅडवर भराभर टिपणे करत होता. सर पीटरनी सँड्राला खुणेनेच गप्प केले. दोघेजण हळूच आलोकच्या मागे उभे राहून त्याचे टिपण पाहू लागली. आलोकचे लिखाण अपरिचित लिपीत होते, पण तो एखाद्या सराईतासारखा लिहित होता. मधून काही भाग अधोरेखांकित करत होता, त्यावरून ते भाग महत्त्वाचे असावेत. काही लिखाण गणितातल्या सूत्रांची आठवण करून देत होते, पण आकडे, गणितातले ऑपरेटर वगैरे सर्वच वेगळे. पडद्यावरील आकृत्यांचा तो अर्थ लावत असावा. कदाचित त्या संदेशात विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहित असावा. कुठून येत होते हे संदेश? सर पीटरनी हळूच सायक्लॉप्सचे सेटिंग पाहिले. राईट असेन्शन 8 तास 25 मिनिटे 10 सेकंद, डेक्लिनेशन 30 डिग्री 21 मिनिटे 5 सेकंद. त्यांनी खिशातून ताऱ्यांची यादी काढली आणि ती पाहून हळूच एक शीळ घातली. अरिस्टार्कस तारा, ते सँड्राच्या कानात पुटपुटले. थोड्याच वेळात आलोकने एक स्विच दाबून पडद्यावरचे चित्र मालवले. 2-3 मिनिटे तो विचारमग्न होता. सर पीटर आणि सँड्रा कोपऱ्यात उभी राहून त्याच्या हालचाली पाहत होती. कसल्या तरी निर्णयाप्रत पोचल्याप्रमाणे आलोक एकदम उठला. टिप्पणवही शेजारच्या टेबलावर ठेवून तो एका वेगळ्या पॅनलकडे गेला. तिथल्या काही बटनांची त्याने जुळवाजुळव केली आणि परत मुख्य कॉन्सोलजवळच्या खुर्चीवर येऊन बसला. त्याने टीव्ही सेट सुरू करून टिप्पणवही उचलण्याकरता टेबलाकडे पाहिले. टिप्पणवही तिथे नव्हती. आश्चर्याने आलोकने आसपास शोधायला सुरुवात केली. इतक्यात त्याच्या कानावर शब्द पडले. टिप्पणवही शोधण्यात वेळ दवडू नकोस आलोक, ती माझ्याकडे आहे. आवाजाच्या दिशेने आलोकने पाहिले. सर पीटर आणि सँड्रा त्याला प्रथमच दिसली, परंतु त्याच्या चेहऱ्यावर ओळख नव्हती. मात्र सर पीटरच्या हातातील टिप्पणवही पाहून त्याच्या डोळ्यात राग दिसू लागला. आलोक्या, जरा मला आठव, मी तुझी सँड्रा. आलोकजवळ जात सँड्रा म्हणाली. सँड्रा? होय सँड्रा, जिच्याशी तुझं लग्न ठरलंय ती सँड्रा. सर पीटरनी तिला खुणेने सांगितले. बोलत राहा, थांबू नकोस. सँड्रा भराभर बोलत राहिली. असा अचानक का पळून आलास माझ्यापासून? आपला वीकेंड अर्धाच टाकलास. हे सर पीटर आठवतात का? ह्यांना तू पार्टीत भेटलास परवा रात्री. असे म्हणून सँड्राने पार्टीचे वर्णन करायला सुरुवात केली. हळूहळू आलोकच्या चेहऱ्यावर समज उमटू लागली. तो एकदम उद्गारला. सँड्रा, सर पीटर, तुम्ही इथं कसे? आणि तुम्हाला सायक्लॉप्स टाऊनमध्ये प्रवेश कसा मिळाला? ते सर्व नंतर सांगू. आलोक, आम्ही आलो ती तुला तुझ्या ह्या प्रयोगापासून परावृत्त करण्यासाठी. स्वतःबद्दलची खरी माहिती जर तू काल रात्री मला दिली असतीस तर मी तुला विश्वासात घेतलं नसतं. सर पीटर यांच्या आवाजात तक्रारीचा सूर होता. एखाद्या व्रात्य मुलाला खोडी करताना पकडल्यावर त्याच्या चेहऱ्यावर जो भाव उमटावा तसा आलोकच्या चेहऱ्यावर उमटला. तुम्हाला पूर्ण सत्य सांगितलं नाही त्याबद्दल क्षमस्व, पण मी काही वाईट गोष्ट करत नाही. माझ्या मनात सायक्लॉप्सवरून संदेश पाठवायचा आहे. नाहीतरी जॉन प्रिंगलनं तेच केलं होतं. जॉन प्रिंगलनं जे काही केलं ते अविचाराच्या भरात केलं. मी त्याला पाठिंबा दिला नसता. परंतु तू मात्र जे काही करणार आहेस ते पूर्ण विचारांती. माझ्या अंदाजाप्रमाणे पुष्कळ वर्षांपासून हा प्रयोग करायचा तू योजलं होतंस. सर पीटर शांतपणे म्हणाले. तुम्ही काय म्हणताय हे मी नाही समजलो. उगीच वेड पांघरून चालणार नाही आलोक. मी तुला थोडक्यात सांगतो ते ऐक. त्यावरून आम्हा दोघांना तुझ्याविषयी किती माहिती आहे ते स्पष्ट होईल. त्या माहितीत तू भर घालावीस अशी आमची अपेक्षा आहे. 5 डिसेंबर 1985च्या रात्री जॉन प्रिंगलला परकीय जीवसृष्टीकडून संदेश मिळवण्यात यश आलं.
आमच्या यादीतला हा शेवटचा तारा अरिस्टार्कस, 10 प्रकाश वर्षांवर असलेला. तिकडून आलेल्या संदेशांवरून संदेश पाठवणारे वैज्ञानिकदृष्ट्या अतिप्रगत आहेत हे स्पष्ट झालं. महत्त्वाचा शोध होता हा, परंतु त्यावर सहकाऱ्यांशी शास्त्रीय चर्चा करून मग पुढचं पाऊल टाकण्याऐवजी जॉन प्रिंगलनं स्वतःच एक संदेश पाठवला. जणू काय त्याला सांगायचं होतं की हम भी कुछ कम नाही. जॉनच्या संदेशात काय माहिती होती ते मला माहिती नाही, पण त्या माहितीचा अर्थ लावून अरिस्टार्कस जवळच्या संस्कृतीनं काही लोकांना पृथ्वीकडं पाठवलं. त्यांच्यापैकी तू एक आहेस. तुम्हाला इकडं यायला 30 वर्ष लागली. ज्या अर्थी तू पृथ्वीवर आलास तेव्हा शैशवावस्थेत होतास, त्या अर्थी ह्या दीर्घ अंतराळ प्रवासात तुझा जन्म झाला असावा असा मी तर्क करतो. तुला पडणाऱ्या स्वप्नांवरून आम्हाला असाही तर्क करता येतो की प्रवासात तुमच्या अंतराळयानावर कसलं तरी प्रचंड संकट आलं, ज्यातून केवळ तूच वाचलास. पृथ्वीवर तुझी वाढ मानवी मुलासारखी झाली, पण तुझ्या मूळ संस्कृतीतला प्रगतपणा तुझ्यात उमटला. माफ कर असं म्हटल्याबद्दल, पण आम्हा मानवांच्या मानानं तुझा मेंदू पुष्कळच पुढं गेलेला असला तरी तुझ्या लोकात तू सामान्य बुद्धिमत्तेचाच गणला जाशील. केव्हा तरी तुला आपल्या कर्तव्याची जाणीव झाली. तुमच्या टोळीला पृथ्वीकडं ज्या कामासाठी धाडण्यात आलं ते काम पुरं करायची जबाबदारी तुझ्यावर आली. त्यासाठी तुला सायक्लॉप्सवर प्रवेश हवा होता. त्यावरून मी असं म्हणेन की तुझं मुख्य काम संदेश पाठवणं हे होतं. येथवर आमचा तर्क बरोबर आहे याची मला खात्री आहे, परंतु तुला जॉन प्रिंगलच्या प्रयोगाची माहिती कशासाठी हवी होती हे मात्र मला अजूनही कळलेलं नाही. आलोक शांतपणे सर पीटरचे बोलणे ऐकत होता. तो आता पूर्णपणे माणसात आला होता असे त्याच्या चर्येवरून दिसत होते. तो म्हणाला, सर पीटर आणि सँड्रा, तुमचं अभिनंदन. इतकी माहिती तुम्हाला कशी मिळाली हे मला एक कोडच आहे, पण ती बरोबर आहे आणि तिच्यात भर घालणं हे मी माझं कर्तव्य समजतो. तुमचा आणि जॉन प्रिंगलचा तर्क बरोबर होता. आमचा तारा अरिस्टार्कस, आम्ही त्याला टालमान म्हणतो, हा राक्षसी तारा आहे आणि तो हळूहळू फुगत चालला आहे. त्यामुळं आम्ही ज्या ग्रहावर जन्मलो, राहिलो, वाढलो, रानटीपणापासून सुसंस्कृत झालो, त्या ग्रहावर राहणं आम्हाला आता दिवसेंदिवस अवघड होत चाललं आहे. आमच्या बहुतेक वसाहती आता ग्रहाच्या पोटात गेल्या आहेत. इतकी वर्ष आमच्या अतिप्रगत तंत्रज्ञानानं आमचं रक्षण केलं, पण लवकरच आमचा ग्रह आम्हाला सोडावा लागणार. माझ्या बुद्धिमत्तेबद्दल तुमचा अंदाज बरोबर आहे. पृथ्वीवर मी असामान्य वाटलो तरी पंचक हे आमच्या ग्रहाचं नाव, मी 10 जणांसारखाच एक असेन. आमच्या मेंदूची वाढ तुमच्यापेक्षा पुष्कळ झाली आहे. 2 गणकयंत्रांची तुलना करताना त्यांचे स्मरणशक्तीचे साठे किती मोठे आहेत आणि गणना करण्याचा त्यांचा वेग किती, ह्या 2 गोष्टी विचारात घेतात. ते निकष लावून मी हे विधान केलं. मेंदूबरोबरच आमचं विज्ञान, तंत्रज्ञान हेही विकसित झालं. प्रकाशाच्या तृतीयांश, जास्तीत जास्त निम्म्या वेगानं आम्ही अंतराळयानं चालवू शकतो. तेव्हा अशा तंत्रज्ञानाच्या बळावर शक्य आहे तोपर्यंत आम्ही पंचक सोडून दुसरीकडं वसाहत उभारली पाहिजे. त्यासाठी आमच्या आसपासच्या प्रदेशात वसाहतीसाठी योग्य जागा मिळते का, यासाठी गेली 3-4 शतकं आमचा शोध चालू आहे. आम्ही अनेक दिशांना संदेश पाठवतोय. त्यात आमच्याबद्दल माहिती असते, गणिताच्या आणि विज्ञानाच्या भाषेत. जर आम्हाला कुठून तरी प्रतिसाद मिळाला तर त्या बाजूला वसाहत उभारण्याजोगी जागा असेल अशी आम्हाला आशा. आणि प्रिंगलनं पाठवलेला संदेश म्हणजे तुम्हाला अपेक्षित असलेला प्रतिसाद होता, सर पीटर म्हणाले. होय, आणि आम्हाला मिळालेला हा पहिलाच प्रतिसाद होता. केवढा आनंद झाला तो संदेश पाहून पंचकवासियांना. प्रिंगलच्या संदेशावरून तुमच्या पृथ्वीवर एक विचारक्षम जीवसृष्टी आहे. जरी ती आपल्या इतकी प्रगत नसली तरी विज्ञानाची आणि तंत्रज्ञानाची तिला ओळख आहे हे आम्हाला कळलं. ह्या शेजाऱ्याच्या भेटीला एक लहानशी तुकडी अंतराळयानातून पाठवायचं ठरलं. ह्या यानाला हा प्रवास करायला 30 वर्ष लागणार होती.
हा कालखंड मोठा असला तरी फार मोठा नाही. पंचकवासियांचं सरासरी आयुर्मान 250 वर्षांचं आहे. ह्या तुकडीकडून काय अपेक्षा होती? सर पीटरनी विचारले. शक्य असल्यास पृथ्वीवर उतरायचं, पृथ्वीवासियांना आमची माहिती द्यायची आणि तुमची माहिती पंचककडे पाठवायची. सर पीटरच्या प्रश्नाचे उत्तर देऊन आलोक किंचित काळ थांबला. त्यांच्याकडून आणखी प्रश्न येत नाही अशी खात्री झाल्यावर त्याने आपले बोलणे पुढे चालू केले. यानातले सर्व लोक तरुण होते. एकंदर 25 लोक होते. त्यांपैकी काही नवरा बायको होती तर काही अविवाहित. एका तरुण जोडप्यात प्रेमप्रकरण उद्भवून त्यांचं यानातच लग्न झालं आणि पुढं काही वर्षांनी माझा जन्म झाला. त्यानिमित्त आकाशयानात मोठी पार्टी झाली. पण तो आनंदोत्सव संपतो न संपतो इतक्यात यानावर अनपेक्षित संकट आलं. टालमानच्या ग्रहमालेत पंचक सोडून आणखी 2च ग्रह होते. त्यांपैकी एक ग्रह त्या फुगणाऱ्या ताऱ्यानं गिळून टाकला होता, तर दुसरा लवकरच त्याच्या पोटात जाणार होता. त्या मानानं तुमच्या ताऱ्याभोवती पुष्कळ ग्रह, उपग्रह वगैरे आहेत. शिवाय लहान मोठे मिटिओराईट, ॲस्टेरॉइड वगैरे आहेत. आम्हाला ग्रहांबद्दल थोडी बहुत माहिती होती, पण हे लहान मोठे तुकडे अनपेक्षित होते. अशाच एका तुकड्यावर आमचं यान आदळलं. त्या तुकड्याचा चक्काचूर झाला, पण यानाला मोठी इजा झाली. त्यातली ऑक्सिजन तयार करायची यंत्रणा बिघडली. वास्तविक पृथ्वीवर पोचायला 2 दिवस पुरे होते, परंतु रिझर्व्ह ऑक्सिजनचा साठा सर्वांना फार तर 2 तास पुरला असता. यानाच्या कॅप्टननं परिस्थिती ओळखून एक कठोर निर्णय घेतला. यानात एक लहानशी इमर्जन्सी कॅप्सूल होती. तिच्यात पुरेसा ऑक्सिजन ठेवून एखाद्या लहान प्राण्याला पृथ्वीवर पाठवता आलं असतं. आणि यानात लहान प्राणी म्हणजे एकटा मी होतो. ज्या कॅप्सूलमधून मोठ्या माणसानं फार तर तासभर प्रवास केला असता, अशा कॅप्सूलमधून मला 50 तासांच्या प्रवासावर पाठवायचा निर्णय कॅप्टननं घेतला. मी सुखरूप पोचेन की नाही हे कळायला मार्ग नव्हता, पण त्याशिवाय गत्यंतरही नव्हतं. पृथ्वीवर पंचकचा प्रतिनिधी पोचवायचा तोच एक मार्ग होता. यानातली रेडिओ यंत्रणा बिघडली असल्यानं ह्या अपघाताची आणि आयत्या वेळेला घेतलेल्या निर्णयाची सूचना पंचकवरील मिशन कंट्रोलकडे पाठवायचा प्रश्नच नव्हता. मात्र पुढं मागं मी एखादा संदेश पंचककडे पाठवीन अशी सर्वांची माझ्याकडून अपेक्षा होती. अर्थात मी सुखरूप पृथ्वीवर पोचलो तर. त्या दृष्टीनं माझ्या मेंदूत पंचकबद्दल, आमच्या अंतराळ यात्रेबद्दल आणि माझ्या उद्दिष्टांबद्दल पुष्कळ माहिती भरण्यात आली. हे काम केलं माझ्या आईवडिलांनी, मारू तारूंनी, विशेष करून माझ्या वडिलांनी. त्या दोघांना इतरांपेक्षा अर्धा तास जास्त वेळ जगायला मिळालं आणि तेवढ्या वेळात आपल्या भावना बाजूला ठेवून मला तयार करायची जबाबदारी त्यांची होती. मारूला ती पेलली नाही, तारूनच ती पार पाडली. त्यानंच मला कॅप्सूलमध्ये बसवून पृथ्वीच्या रोखानं धाडलं. हेच ते शेवटचं दृश्य मला सारखं स्वप्नात दिसायचं. जसजसं माझं स्वप्न अधिक स्पष्ट स्वरूपात दिसू लागलं, तसतशी ही डोक्यात कोंबलेली माहिती बाहेर पडून मला हैराण करू लागली. मी इतका वेळ तुम्हाला जे काही सांगितलं ते त्याच माहितीच्या आधारानं. जणू काही मी प्रत्यक्ष सर्व अनुभवलंय असंच मला आता वाटतंय. आलोक, मला अजूनही 2 प्रश्न आहेत, सर पीटर म्हणाले. पहिला प्रश्न असा, तू पृथ्वीवर ज्या कॅप्सूलमधून आलास ती कॅप्सूल कुठं गेली? आणि तुझ्याबद्दल सांकेतिक भाषेतून माहिती देणारं एखादं पत्रक तुझ्याबरोबर का सोडण्यात आलं नाही? ह्या प्रश्नाचं उत्तर सोपं आहे, आलोक पहिल्यांदाच स्मित करत म्हणाला. ती स्पेस कॅप्सूल मला पृथ्वीवर सोडून किंचित लांब जाऊन भस्मसात झाली. मला पृथ्वीवर सोडण्यासाठी एक विशिष्ट तऱ्हेचा फुगा वापरण्यात आला. मी त्या फुग्यातून जमिनीवर अलगद उतरलो आणि त्या फुग्याला धातूचा एक फलक जोडला होता. त्यात पंचकबद्दल माहिती होती. पण तसा फुगा किंवा फलक तुझ्या दत्तक आईवडिलांना सापडला नाही.
कारण तो फलक ज्या धातूचा बनवला होता ती पंचकवरती जरी मुबलक असली तरी पृथ्वीवर तिला किंमत आहे. तो फलक सोन्याचा होता. ज्या शेतमजुराला मी प्रथम सापडलो त्यानं तो गुपचूप नेऊन विकून टाकला असणार. आता माझा दुसरा प्रश्न, हा मी आधीच विचारला होता आणि तुझ्या हकीकतीनंतरही तसाच कायम आहे. सर पीटर गंभीर झाले. त्यांनी आलोकला एखाद्या न्यायाधीशाने आरोपीकडे पाहावे तसे न्याहाळत म्हटले, तुला प्रिंगलच्या प्रयोगाची माहिती कशासाठी हवी होती? कारण माझी स्मरणशक्ती पुरती जागी झाली तरी मला टालमान आणि पंचक कुठे आहेत ते कळेना. तारूनं ती माहिती माझ्या मेंदूत भरली नक्की, पण ती काही केल्यावर येईना. जेव्हा सँड्राबरोबर मी नाचायला गेलो तेव्हा आकाशातले तारे तिला दाखवले. त्यात अरिस्टार्कस ज्या तारकापुंजात आहे तो दाखवला होता आणि त्यामुळं माझी स्मृती चाळवली गेली होती आणि मला ते स्वप्न पडलं होतं. पण जागेपणी मात्र मला परत काहीही आठवेना. काल रात्री मी सँड्राला परत त्या तारकांबद्दल विचारलं. जर तिला आठवलं असतं तर मी निवडलेल्या 3 ताऱ्यांपैकी प्रिंगलचा तारा कुठला हे मला टेपशिवाय कळलं असतं. पण तू प्रिंगलच्या मागावर केव्हापासून लागलास? स्पेस अकॅडमीत आल्यावर मी प्रथम सायक्लॉप्सचं महत्त्व ओळखलं. पंचककडून आलेला संदेश मिळवणं आणि प्रतिसंदेश पाठवणं ही कामं फक्त सायक्लॉप्सवरच शक्य आहेत हे मला कळून चुकलं. मग सायक्लॉप्सचा वापर ह्या कामासाठी केला कोणी? ह्या प्रश्नाचं उत्तर मला अनपेक्षितपणे मिळालं. स्पेस अकॅडमीतर्फे मी सायक्लॉप्स पाहायला गेलो तेव्हा तेथील एका अधिकाऱ्यानं प्रिंगलचं नाव घेतलं. प्रिंगलबद्दल माहिती मिळवण्यासाठी आणि माझं काम पूर्ण करण्यासाठी मी सायक्लॉप्सवर काम करायचा निर्धार केला. सायक्लॉप्सवर काम करताना मला माझ्या एकंदर हकीकतीचा आणखी एक पुरावा सापडला. तो कोणता? सर पीटर, आमच्या अंतराळयानाची मिटिओराइटशी टक्कर झाली याचा पुरावा. मी सायक्लॉप्सचं जुनं रेकॉर्ड पाहिलं. 2025 साली ज्या दिवशी ही टक्कर झाली त्या दिवशीच्या नोंदीवर गुप्ततेचा पडदा आहे. म्हणजे काहीतरी असाधारण घटना घडली अशी मिलिटरीनं नोंद केली. आणि तुमच्या यानाला UFO या सदरात टाकलं, सर पीटर म्हणाले. यानंतर किंचित काळ स्तब्धता होती. आलोकने घसा खाकरून सर पीटरकडे पाहिले आणि म्हणाला, सर पीटर, माझ्याजवळ फक्त 1 तासाचा अवधी आहे. मी तुमच्या प्रश्नांची उत्तरं दिली. आता तुम्ही मला माझं टिप्पण परत द्या. त्यात मी माझा संदेश लिहून ठेवला आहे. तो पाठवून मी माझं कर्तव्य पुरं करतो. काय आहे त्या संदेशात? टिप्पणवहीवरून नजर फिरवत सर पीटर म्हणाले. त्यात पृथ्वीबद्दल वैज्ञानिक माहिती आहे. त्यातील मनुष्यवस्तीचा परिचय आहे. आणि मुख्य म्हणजे आमच्या संस्कृतीचे येथील संस्कृतीला पुष्कळ फायदे होण्यासारखे असल्यानं पंचकवासियांचं इथं स्वागत होईल अशी सूचना आहे. तेव्हा हा संदेश मिळताच तुम्ही अवश्य या असं मी माझ्या ग्रहबांधवांना सांगणार आहे. आलोक, हा संदेश तू पाठवू नकोस. फार काय, कुठलाच संदेश तू पाठवू नकोस. इतका वेळ शांत असलेली सँड्रा एकदम उद्गारली. का? आलोकने चमकून विचारले. त्याला सँड्राकडून विरोध अपेक्षित नव्हता. आम्हा पृथ्वीवासियांना ही बाहेरची वसाहत कल्याणप्रद ठरणार नाही. असं म्हणू नकोस सँड्रा. तू मला जवळून पाहिलंयस. माझ्यासारखेच माझे ग्रहबंधू आणि ग्रहभगिनी शांत स्वभावाचे आणि प्रगल्भ बुद्धीचे आहेत. मी आत्मस्तुती करत नाही, वस्तुस्थिती सांगतोय. आमच्या ग्रहावर रोगराई नाही, दीर्घायुष्य आहे. हिंसाचार नाही. तुम्हाला त्रास देणारी झुरळं आणि इतर किडे आमच्या ग्रहावर होते त्यांचं आम्ही निर्मूलन केलं, तेही निसर्गाचा समतोल बिघडू न देता. सर पीटर, तुम्ही शास्त्रज्ञ आहात. तुमच्या पुढं न सुटलेले अनेक प्रश्न आहेत, मूलभूत स्वरूपाचे आणि लोककल्याणाचे. रीमान हायपोथेसिस बरोबर आहे का चूक हे अद्याप तुमच्या गणितज्ञांना माहिती नाही. भौतिकशास्त्राच्या मूलभूत क्रियांचं एकसूत्रीकरण कसं करायचं
ह्या प्रश्नावर आईन्स्टाईनपासून गेली 100 वर्ष इथं संशोधन चालू आहे. गेल्या शतकात तुमचे खगोलशास्त्रज्ञ ठामपणे सांगायचे की विश्वाची उत्पत्ती महास्फोटातून झाली. आज त्यांचे वंशज विश्वाचं कोडं खरोखर किती अवघड आहे याची जाणीव ठेवून आहेत. जीवसृष्टी होते कशी, तिचे मूलघटक कोणते, कॅन्सरवर रामबाण उपाय कोणता, मेंदूत बाहेरून माहिती कशी भरायची, ह्या सर्व प्रश्नांची समर्पक उत्तरं एका झटक्यात मिळतील तुम्हाला आमच्या शास्त्रज्ञांकडून. तू सांगतोस ते सर्व आकर्षक वाटतं खरं, हनुवटी चोळत सर पीटर म्हणाले. पण सँड्रा ठामपणे म्हणाली, सर पीटर, ह्याच्या भुलवण्याला फसू नका. शास्त्रज्ञ म्हणून तुम्हाला जिज्ञासा आहे तिचा तो गैरफायदा घेऊ पाहतोय. मी पण फसले असते, पण तो एक वाक्य बोलून गेला, त्यात सर्व काही आलं. किडे झुरळं यांचं त्यांच्या लोकांनी निर्मूलन केलं, कारण त्यांना ह्या निकृष्ट जीवांची गरज भासत नव्हती. केवळ नसता उपद्व्याप कशाला म्हणून त्यांनी हे जीव काढून टाकले. यांच्या दृष्टीनं आपण मानव देखील निकृष्ट, मागासलेले. मानव स्वतः कितीही प्रगत समजो, त्याचं हे मोठेपण पृथ्वीपर्यंतच मर्यादित आहे. एकेकाळच्या रेड इंडियन जमाती स्वतःच्या मुठीत अमेरिकेची सत्ता राखून होत्या. स्वतःला श्रेष्ठ, संपन्न समजत होत्या. युरोपमधल्या गोऱ्यांचं त्यांनी असंच स्वागत केलं आणि आपल्याच पायावर कुऱ्हाड मारून घेतली. 2 शतकात त्यांना आपल्याच जमिनीवर कोपऱ्यात कोंडल्यासारखं राहावं लागलं. भारतात एकेकाळी संपन्न साम्राज्य होती. देवळं, प्रासाद, ताजमहाल यांच्यासारख्या इमारती बांधणारे कलाकार होते. कवी, नाटककार, संगीतकार होते. पण इंग्रजांच्या तंत्रज्ञानापुढं हे सर्व अपुरं ठरलं. सर पीटर, तुम्हाला काय वाटतं? आलोकचे ग्रहबांधव इथं आले तर त्यांच्या श्रेष्ठ तंत्रज्ञानापुढं, प्रगत मेंदूपुढं आपला निभाव लागेल? पृथ्वीवर सन्मानानं जगण्याऐवजी त्यांनी ठरवून दिलेल्या अपुऱ्या जागेत आपल्याला कुढत कुढत राहावं लागणार नाही? सर पीटर विचलित झाल्यासारखे दिसले. ते पाहताच आलोकने पवित्रा बदलला. तो म्हणाला, मी एक शेवटचा मुद्दा तुमच्यापुढं मांडतो, माणुसकीचा. तुम्ही आम्हाला संकटकाळी आसरा देऊ शकता. जर आम्ही लवकर नवी जागा शोधली नाही तर आमचा निभाव 1-2 शतकांपेक्षा जास्त लागणार नाही. जे मी अंतराळयानात पाहिलं तेच दृश्य मोठ्या प्रमाणावर पंचकवर दिसणार. 25 ऐवजी 25 कोटी पंचकवासी आपल्या प्राणांना मुकणार. जर मी हा संदेश पाठवला नाही तर मी त्या प्राणहानीला जबाबदार ठरतो, कारण पृथ्वीकडून प्रतिसाद आला नाही तर ते लोक परत इकडे येणार नाहीत हेही मला माहिती आहे. सर पीटर, मी माझ्या ग्रहबांधवांतर्फे ग्वाही देतो की आम्ही तुमचे, मानवजातीचे उपकार विसरणार नाही. सर पीटरनी काहीही न बोलता टिपण आलोकच्या हवाली केले. सँड्राकडे पाहून ते खिन्नपणे हसले आणि म्हणाले, सँड्रा, सबंध मानवजातीचं भवितव्य माझ्या एकट्याच्या हाती येईल असं मला कधी वाटलं नव्हतं. पण मी लहानपणापासून जुगार खेळत आलो आहे आणि हा माझ्या आयुष्यातला सर्वात मोठा जुगाराचा डाव आहे. तू म्हणशील मी आलोकच्या भुलावण्याला भुललो, त्याच्या विनवण्याला द्रवलो आणि फसलो. मला तसं वाटत नाही. रेड इंडियन काय किंवा भारतीय राजे काय, त्यांनी विज्ञानाची, तंत्रज्ञानाची किंमत ओळखली नाही आणि आपापल्या तंट्यांमध्ये स्वातंत्र्य गमावलं. आजची मानव संस्कृती विज्ञानाचं महत्त्व ओळखते. तिच्याकडून अशी चूक होणार नाही. त्या बाबतीत मी आशावादी आहे. आलोकच्या ग्रहबांधवांनी दिलेल्या दारूनं गुंग होण्यापेक्षा त्यांच्याकडचं बाळकडू मागून पिणं जास्त महत्त्वाचं आहे. आणि तसा निरक्षीर विवेक आपल्या समाजात आहे असं मला वाटतं. म्हणून मी आलोकला आडकाठी केली नाही. 1:30 वाजून गेला होता. आलोक सायक्लॉप्सवर भराभर संदेश पाठवत होता. आपल्या आयुष्यातली मुख्य जबाबदारी संपली असा भाव त्याच्या चेहऱ्यावर उमटत होता. सँड्रा मात्र विचारमग्न होती. एकीकडे तिला दिसत होता तिचा आवडता आलोक, सौम्य स्वभावाचा, निस्वार्थी आणि बुद्धिमान. दुसरीकडे तिला दिसत होते $24 विकलेले मॅनहॅटन बेट,
शहाजहानच्या दरबारात सर टॉमस रो यांनी आणलेले इंग्लंडच्या सम्राटाचे मैत्रीपूर्ण पत्र आणि कोलंबस, वास्को दी गामा, कोर्टेज यांनी भेट दिलेल्या सुरस आणि चमत्कारिक गोष्टी. सर पीटर उत्तरेकडच्या खिडकीतून सायक्लॉप्सकडे पाहत होते आणि सायक्लॉप्सचा डोळा रोखला होता अरिस्टार्कसवर.